आज आपण बनवतोय मेथीची सुकी भाजी। तर मी इथे मेथी निवडून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तर आता हिला कट करून सुद्धा घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता। तर इकडे मी गॅस चालू करून त्याच्यावर कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये घालते मी तेल। तर इथे मी 1.5 पळी तेल घातलेलं आहे, तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे घालू शकता। तर त्याच्यामध्ये मी आता घातलेले आहे जिरे छान तडतडून घेतले की अद्रक लसूण खोबऱ्याची पेस्ट घातली आणि थोडीशी हळद घातली आणि नंतर त्याच्यामध्ये मेथीची भाजी घातली। इथे मी अर्ध्या वाटीला कमी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि ती स्वच्छ धुवून 2 ते 3 पाण्याने धुवून मी मुगाची डाळ भाजीमध्ये घातलेली आहे आणि काटे चमच्याने मी इथे मिक्स करून घेत आहे। काटे चमचा याच्यासाठी घेतला की काटे चमच्याने आपल्याला छान अशी भाजी मिक्स करता येते, दुसरा उलट नाही त्याच्यापेक्षा। तर मी ते छान असं मिक्स करून घेतलं, त्याच्यामध्ये चवीनुसार नमक घातलं आणि परत एकदा आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, तुम्ही पाहू शकता। तर एकदम कमी गॅस करायचा आणि झाकण ठेवून आपल्याला 10 ते 12 मिनिटं ही भाजी वाफून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता मुगाची डाळ सुद्धा एकदम छान अशी वाफलेली आहे। त्याच्यामध्ये आता लाल मिरची पावडर मी 2 चमचे घातलेले आहे आणि इथे मी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे बारीक करून, तुम्ही पाहू शकता। तर छान असा मिक्स करून घेतला आणि वाफून घेतलेली आहे भाजी, तुम्ही पाहू शकता। तयार झालेली आहे आपली मेथीची भाजी।